नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा इस्लामपूर तहसील समोर अखेर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला। मातंग समाजाची ठाम भूमिका। इस्लामपूर तालुका वाळवा येथे आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वाळवा तालुक्यातील विविध पक्षीय नेते, संघटना आणि विशेषतः मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साजरी केली। या निमित्ताने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर अखेर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून या मागणीसाठी सातत्याने संघर्ष सुरू होता। मातंग समाजातील विविध संघटनांनी प्रशासनाकडे अण्णाभाऊंच्या स्मारक व पुतळ्यासाठी रीतसर मागण्या केल्या होत्या। अनेक आंदोलनेही करण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर समाजाने स्वतः पुढाकार घेऊन पुतळा स्थापन केला। पोलीस प्रशासनाकडून यावेळी दबाव निर्माण करण्यात आला असला तरी मातंग समाजातील नेते आणि कार्यकर्ते निर्धाराने उभे राहिले। पुतळा कधीही हलवू दिला जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव असून वाळवा तालुक्यातच त्यांचा जन्म झाला। मात्र आजपर्यंत त्यांच्या स्मृतीप्रती इस्लामपूर सारख्या प्रमुख शहरातही कोणतेही स्मारक अथवा पुतळा उभा राहिला नव्हता। हे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचे समाजाने स्पष्ट केले आहे। दलित महासंघाचे नेते शंकर महापुरे म्हणाले, इस्लामपूर नगरपालिकेने 2017 मध्येच पुतळा उभारण्यासंदर्भात ठराव केला होता, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही। म्हणूनच आज समाजाने हा निर्णय घेतला। प्रशासनाने आता आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा हा लढा शेवटच्या थेंबापर्यंत सुरू राहील। या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन पाटील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। तहसील कार्यालय चौकामध्ये वाळवा तालुक्याच्या वतीनं सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंती साजरी झाल्यानंतर तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नसल्यामुळं जो पुतळा आम्ही पूजन करण्यासाठी आणलेला होता तोच पुतळा या कचेरी चौकामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही त्याची स्थापना केलेली आहे आणि या पुतळ्याला अभिवादन तहसीलदार आणि नगरपालिकेचे CO हे करून इथून निघून गेलेले आहेत। आम्ही भूमिका सर्व कार्यकर्त्यांची अशी ठरल्या की जोपर्यंत आमच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला जागा देत नाहीत तोपर्यंत हा पुतळा इथून काढला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही सर्वच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सगळेच कार्यकर्ते अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रेम करणारे इथं जमलेलो आहोत आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे की रक्त सांडलं तरी हा पुतळा इथून हलणार नाही। चर्चा करायला आलेलं, परंतु आमच्याकडे नगरपालिका यांनी ठराव दिलेला, एक जागा सुचवली होती, त्या प्रमाणात ठराव झालेला आहे। परंतु 2019 पासून आज अखेर प्रशासनानं फक्त झोपेचं सोंग घेतलं, कुठल्याही प्रकारची पुढील कारवाई केली नाही। त्यामुळं आम्ही सर्वच कार्यकर्ते चिडून आम्ही हा निर्णय घेतलेला। शासनाचा आणि कायद्याचा मान राखणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही कायद्याचा भंग होणार नाही या दृष्टिकोनातून आजपर्यंत आम्ही लढाई लढलो, परंतु प्रशासन आणि इथले स्थानिकचे राजकीय नेते यांनाच या शहरामध्ये पुतळा नको आहे असं या सगळ्या गोष्टीवरून आमच्या लक्षात आल्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला आहे। या ठिकाणी आम्ही पुतळा बसवला आहे। तो पुतळा आम्ही कदापि आम्ही तो हलवणार नाही आणि कुणाला हलवूनही देणार नाही। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।